मी म्हणलं आईला की असं असं कलकत्त्याला सिलेक्शन झालं आहे वगैरे वगैरे. आणि त्यांनी ते ऐकून होते ना, म्हणजे मला जे क्लासला घेऊन येत होते ते पण तेव्हा ऐकायचे ना, ITC कलकत्ता SRA वगैरे वगैरे वगैरे. हां, आणि तेव्हापासूनच वेड होतं मला की मला जायचं आहे तिथे. कारण रिॲलिटी शो जेव्हा सुरू झालं होतं तेव्हा क्लासवरचे आमच्या लातूरच्या इतकी मुलं रिॲलिटी शोमध्ये गेली होती. त्यातला एक रोहित राऊत आहे. त्याचे बाबा लिटरली पहिल्या 10 मधले जे असतात ना, म्हणजे डिरेक्ट त्यांचं हे लागतो, शो सुरू होतं, पहिल्या 10 मध्ये माझं नाव होतं. असा फॉर्म ठेवून माझ्याकडं फक्त सही पाहिजे होती माझी, इथपर्यंत होतं ते. माझ्या रूमवर आणून ठेवलं होतं ते, हे त्यांना विचारशील पण. आणि त्यांनी मला रागवलं पण होतं ते तेव्हा. आणि मला इवन जगताप सर पण म्हणले होते की नाही तू कर, काय होतं एखाद्या वेळेस चान्स घेऊन बघ. पण मला नाही, ख्यालाचं वेळ होतं, नाही मी शास्त्रीय गायक व्हायचं आपल्याला.